आमचे बागेचे शेत अगदी ओके मध्ये आहेत. सुपर शक्ती बाग द्राक्षाची. नमस्कार, मी ऋतुजा. आज ना मी मम्मी पप्पांसोबत बागेत गेले होते. तिथे मी ब्लॉग करायचा प्रयत्न केलाय. चला बघूया. ही काय आमची बाग नाही ही काय आमचं शेत. ही काय आमची असं फिरवायचं. ही काय आमची द्राक्षाची बाग. काय आमचं शेत. ही काय आमची द्राक्षाची बाग. आणि ही काय त्यातली द्राक्षे. एकदम ओके मध्ये सगळं. सो पप्पा आणि मी ट्राईंग टू ब्लॉगिंग. खूप द्राक्ष दाखवली. आता आमची मम्मी काय करते बघूया. इथं आमच्या द्राक्षाच्या बागेत कडेला आम्ही छोटीशी आमची शेती पण केली. म्हणजेच कांदा, लसूण, कोथिंबीर, भाजी असं लावलंय. आणि आमची मम्मी तिकडे काहीतरी करते. चला बघूया. तर पप्पा आणि मी चाललोय आमची मम्मी काय करते बघायला. आमची मम्मी काय करते चला बघूया. इकडून कुठून जाऊ शकते पप्पा. आपण तिकडे आपण दिसत नाही आता. नाही. चला मम्मीकडे जातोय आम्ही. मम्मीने बहुतेक हातात कोथिंबीर घेतली. मम्मी किती छान दिसते. हा काय पप्पा लसूण कांदा. लसूण कांदा. इकडे लसूण लावला, इकडे कोथिंबीर लावली आहे, तिकडे पुढे कांदा आहे. घरच्या हे बघा आमची मम्मी किती भाजी सारखी सुंदर दिसते आमची मम्मी. पप्पा मम्मीला कॉम्प्लिमेंट करतायत. मम्मी लागली ओरडायला. तुम्ही भाजीतून कशाला चालताय. माझी भाजी सगळी खराब करताय. यायचं आहे तर सुरुवात होईल. इकडे एक आंब्याचं झाड आहे आणि तिकडे काय मी दिसतात पप्पा. होय. हे आमचं आंब्याचं झाड आहे. कधी ह्याला आंबे लागणार आणि कधी मला आंबे खायला मिळणार. मी खूप आतुरतेने वाट बघते कधी ह्याला आंबे लागणार. तुम्हाला आंबे मी सुद्धा लागलेले जाऊ शकतोय. असंच पुढे चला. चला लेट्स गो. आता एक रामफळीचं झाड तुम्हाला दाखवतोय. किती सुंदर आलेलं आहे. आंब्याचं झाड दाखवलंय तुम्हाला. रामफळीचं झाड दाखवतो आता. हे आमच्या पाठीमागचं झाड आहे ते रामफळीचं झाड आहे. ह्या सीझन थंडी सीझन मध्ये रामफळ येतात. तर आलात का नाही बघूया. मला रामफळ एखादं दाखवतो आलंय का. रामफळ आहे त्यात. चला बघूया रामफळ लागलेत का. खूप पप्पा हळूच. रामफळ तुम्हाला इथं दिसतंय. कच्चीच आहेत म्हणजे असं आता तयार लहान झाले नाहीयेत. अजून वेळ लागेल तयार व्हायला बहुतेक. छोटेच लागले वाटतं सध्या. पप्पा रामफळ दाखवायचा खूप प्रयत्न करतात. दिसले रामफळ. रामफळ हा अजून ते कच्चेच आहे. अजून ते तयार झालं नाहीये. अजून तयार व्हायला अजून टाइम लागणार आहे. टोटल आमच्या रानात 3 आंब्याची झाड आहेत. आधी खूप होती पण माकडांचा त्रास खूप होता त्यामुळे ते काढून टाकलं. आंबा लुक गाईज आंबे दिसले का आंबे. मला वाटतं जगात असं फारच कमी व्यक्ती असतील त्यांना आंबे आवडत नसतील आहे ना पप्पा. आंबा सगळ्यांना आवडतो. फळांचा राजा आंबा. मोहर आता आलेला आहे. जरा दिसतोय. ही आमची कलमी आंब्याची व्हरायटी आहे. म्हणजे हा आंबा काय आंबा कच्चा असताना पण गोडच लागतोय. हापूस आंबा, बदामी आंबा असं आमचे व्हरायटी झाडांची नावे आहेत. त्यातून कडे तुम्हाला आधीमध्ये द्राक्षे पाहायला मिळत आहेत. अशी सुंदर द्राक्षे त्वरित सांगली जिल्ह्यातच. त्यात तासगाव तालुक्यामध्ये विसापूर गाव आहे आमचं. त्यात अति सुंदर आम्ही कष्ट करून बाग फुलवलेली आहे. बघायला पाहिजे. हा
तिकडून मम्मी सांगते लिंबूचं झाड पण दाखव म्हणून. तर द्राक्ष दाखवायच्या आधी आपण तुम्हाला लिंबूचं झाड दाखवूया. हे बघा इथं द्राक्षे, ही मागची द्राक्ष बघू शकताय तुम्ही. किती सुंदर. हा खूप छोटा घड आहे, पण ह्याच्या मागे किती मोठा घड आहे बघा. जवळजवळ माझ्या हाताच्या साईजचा घड आहे. हा तर पहा, खूप मोठे घड आहेत. आणि अजून कम्प्लीट पप्पा काय म्हणतात त्याला, अजून पूर्ण पकवायला अजून 1-1.5 महिना बाकी आहे. 90 दिवसानं मग पडायला सुरुवात होते आमच्याकडं. 120 दिवस झाले की बाग द्राक्ष द्यायला बाग आल्यास ओळखायचं असते. एक लिंबाचं झाड आहे ते तुम्हाला मी दाखवतोय. लिंबूचं झाड आहे ते. लिंबूचं लोणचं आम्हाला खूपच आवडतं, त्यामुळं लिंबू अजून लागले नाही तरी असं बघायचं. ते बघा आमच्या पाठीमागे लिंबूचं झाड आहे, दिसतंय तुम्हाला. एवढे काही लिंबू लागले नाहीये, थोडे थोडे आहेत. आता लागायला सुरुवात झालेली आहे. हा आता लागायला चालू झाले. आम्हाला रानात आलं की इतकं मस्त वाटतंय. रानासारखी मजा कुठे कुठेच नाही. नाही. हा. बघा माझ्या पाठीमागचं घड किती सुंदर आहे, बघूनच मला खाऊ वाटतंय. किती पण हिरवळ तयार दिसते व्हायला बघा. अजून वेळ आहे. असं आम्हाला सिटीत गेलं तर असं पाहायला मिळत नाही. गावाकडची मजाच काय वेगळी गावाकडली असतं. मजा वेगळी आहे, म्हणजे अगदी स्वर्गात गेल्यासारखं आहे. इथं फक्त आता एकाच गोष्टीची कमी आहे, ती म्हणजे जेवण. ते पण असं भाकरी, कांदा, ते सुद्धा आम्ही पिठलं रानात भाकरी. घेऊन येतोय. नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला ते बघायला मिळेल. तर आपण रानात जेवण करूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला मी आमची बाग दाखवली आहे. आज मी आणि पप्पांनी आमचा ब्लॉग करायचा प्रयत्न केलाय. सांगा कसा झालाय तो. आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.